रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कचरा टाका वर पे कचरा टाका थोडा. सफाई कर्मचारी तरी कामाची दररोज वापरतो. कचरा टाकायचा घ्या. नागरिकांना कचऱ्या संदर्भात काय आव्हान? नमस्ते, मी सिडको वाळूजमध्ये वसाहत अधिकारी म्हणून सध्या कार्यभार स्वीकारलेला आहे. इथे आम्ही जे कचरा संकलन करतो त्याच्यामध्ये आम्ही आता गाड्यांचे शेड्यूल्स रेग्युलर केलेले आहेत. ते शेड्यूल नागरिकांसोबत शेअर पण केलेले आहेत. सो नागरिकांना गाडी दारात येत नाही अशी तक्रार करण्याची संधी आम्ही ठेवलेली नाही आहे. फक्त नागरिकांना मी हे निवेदन करेल की तुम्ही जिथे कचरा तयार होतो म्हणजे तुमच्या घरामध्ये तिथं तुम्ही जास्तीत जास्त जे सेग्रिगेट केलं तर पुढे त्याची विल्हेवाट लावणं आम्हाला जास्त सोपं जातं. कचरा जर एकत्र करून दिला तर तो वेगळा करणं, कारण तुमच्या घरामध्ये अगदी थोड्या प्रमाणात कचरा तयार होतो. आमच्याकडे जो कलेक्ट होणारा कचरा आहे तो खूप मोठ्या प्रमाणात असतो. त्याचं सेग्रिगेशन करून त्याची विल्हेवाट लावणं हे खूप अवघड होतं. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त स्वतःच्या घरामध्ये कचरा सेग्रिगेट करून तो त्याचप्रमाणे कचऱ्याच्या गाडीमध्ये दिला तर त्याची विल्हेवाट लावणं आम्हाला खूप सोपं होईल. नाही, परंतु या अभियानाची सुरुवात आम्ही जागरूक नागरिक मंच यांनी गाडगेबाबा संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त सुरुवात केलेली आहे आणि त्यानिमित्त सर्व सामाजिक संस्था आणि एकत्रित आहे आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्वच्छता होणं जरुरी आहे. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं जरुरी आहे. आमचे जागृत नागरिक विचार मंचचे आदरणीय गुर्जरप्पा, त्याचप्रमाणे गुंडसाहेब, त्याचप्रमाणे या सर्व संस्थेचं मी स्वागत करतो आणि या सर्व सिडको महानगर एकतर्फे आलेल्या प्रशासक साहेबाचं स्वागत करतो आणि
कचरा जाळू नये. कचरा जाळल्यानंतर धुरामुळे अनेक श्वसनाचे आजार होतात आणि अनेक लोक बळी पडतात. जसे ब्रॉन्कायटिस, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस हे होतात. त्यामुळं श्वसनाचे त्रास होतात, दम लागतो. त्यासाठी आपल्या सर्वांचं नागरिकाचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. त्यासाठी किमान बालदमा कारखान्यातले मजूर यांचीसुद्धा काळजी घ्यायची आणि आपण स्वच्छता अभियान करायचं एवढंच मी सांगू इच्छितो. आणि या अभियानाची सुरुवात आम्ही सर्वप्रथम 20 डिसेंबरला गाडगेबाबा स्वच्छता अभियानचे जे जनक आहे त्यांचे पुण्यतिथीनिमित्त केलेले आहे. जागरूक नागरिक मंचतर्फे आम्ही सर्वांनी हे केलं आणि सर्वांना मी आवाहन करतो की सर्वांनी आपला परिसर स्वच्छ करावा. एवढीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. सुरुवात आज आपण एखाद्या इव्हेंटप्रमाणे सगळे एकत्र आलो आणि जमा करतोय. प्रत्येकाने रोज जर 10 मिनिटं सार्वजनिक स्वच्छतेसाठी दिले, प्रत्येकाने ठरवायचे 10 मिनिटं. म्हणजे माझ्या आजूबाजूचा परिसर मी 10 मिनिटे कुठेही मला कचरा दिसला तर तो एका ठिकाणी जमा करेल. अवेअरनेसच्या बाबतीत मी नागरिकांना समजावून सांगेल किंवा कोणी कचरा टाकत असेल त्यांना माता भगिनींना पण समजावून सांगेल. कचरा गाडी त्यांच्या दारात येते, त्या गाडीचं महत्त्व, कचरा विलगीकरण कसा करायचा, त्या गोष्टींचं सगळं महत्त्व जवळपास शासन स्तरावर किंवा आम्ही सर्वांनी आजपर्यंत नागरिकांना सांगितलेलं आहेच. परंतु रोजचे 10 ते 15 मिनिटं कमीत कमी प्रत्येक नागरिकाने जर दिले तर मला वाटतं हा जो इथं कचरा आपल्याला जमा झालेला दिसतो तो दिसणार नाही. आणि तुमच्या माध्यमातून सर्व कचरा फेकणाऱ्या नागरिकांना, माता भगिनींना, कामगार बांधवांना विनंती, मान्य आहे तुम्ही सकाळी 7च्या शिफ्टला जाता, तुमच्या दारात सकाळी 7 वाजता कचरा गाडी येऊ शकत नाही. त्या दृष्टीने आज सर आलेले आहेत, आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोतच. काहीतरी आपण पर्याय त्याच्यावरती सुचवू, काहीतरी त्याच्यावरती आपण काहीतरी मार्ग काढू. परंतु याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही कचरा कुठे कॅरी बॅगमध्ये भरायचा आणि फेकून द्यायचा. आपण अनेक व्हिडिओ आता बघतो आहोत की गायी आता फिरतायत. एकीकडे आपण गायीला गोमातेचा दर्जा देतो, हिंदू म्हणून आपण सगळे गायीचा अगदी सन्मान करतो, गोमाता आहे, गोमाता आहे. दुसरीकडे तीच गोमाता तुमचा प्लास्टिकचा कचरा खाऊन अक्षरशः रस्त्यावर तडपडून मरते. तुम्ही कसं बघू शकता ही गोष्ट? निदान प्रत्येकाने काहीतरी आपण सामाजिक बांधिलकी म्हणून, एक कुठेतरी जाणीव म्हणून, एकीकडे म्हणायचं गायीच्या पोटात 33 कोटी देव आहेत आणि दुसरीकडे तुमचा कचरा खाऊन त्या गायीला जिवंत मारायचं, हे पाप आपण कुठं फेडणार आहोत? प्रत्येकाला विनंती आहे तुमच्या माध्यमातून, जास्त वेळ घेणार नाही, आता साफसफाईची वेळ आहे. तुमच्या माध्यमातून प्रत्येकाला, प्रत्येक नागरिकाला, माझ्या बांधवांना सर्वांना विनंती आहे, कचऱ्याच्या बाबतीत काही समस्या असेल तर आम्ही हेल्पलाईन एक आम्ही आता या ठिकठिकाणी बॅनर लावणार आहे. मी माझा स्वतःचा नंबर त्या ठिकाणी किंवा प्रशासनाकडनं कोणाचा जर झाला तर तोही नंबर आम्ही त्या ठिकाणी टाकणार आहोत हेल्पलाईन म्हणून. तुम्हाला कचरा टाकण्याची काही अडचण असेल तर कृपया त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा असं आम्ही. स्वच्छता अभियान सिडको वाळूज महानगरामध्ये राबवण्यात आलेलं आहे. सिडको प्रशासनाच्या वतीनं आणि काही नागरिकांच्या सहकार्याच्या वतीनं. तर निश्चितच नागरिकांना काय संदेश देऊ इच्छितात? स्वच्छता राखणे ही शासनाप्रमाणेच नागरिकांची पण जबाबदारी आहे आणि यातूनच वाळूज महानगरमध्ये सिडकोकडून जे स्वच्छतेचं आणि इतर कामं केली जातात, याबरोबर येथील नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा असते. तर आज या ठिकाणी श्री वरपे आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आपल्या वाळूज महानगरमध्ये स्वच्छतेच्या कामासाठी सक्रिय आपल्याला झालेले दिसत आहेत. आणि अशाच प्रकारे छोट्या छोट्या कॉलनीज किंवा गल्ल्या असतील तर आपण एक जर प्रण केला की त्या पर्टिक्युलर कॉलनी किंवा त्या गल्लीतली जरी आपण स्वच्छता आपल्या 5-10 लोकांच्या टीमनी जर जबाबदारी घेतली तर सिडकोची तर यंत्रणा आहेतच, तर या आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आपला हा परिसर आणि हे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नक्कीच आणखी हातभार लागेल. निश्चितच शासन स्तरावर जर आहे तर स्वच्छतेसंबंधी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. कचरा संकलनासाठी जे आहे ते गाड्यासुद्धा लावलेल्या आहेत. मात्र कुठेतरी नागरिकांचा अवेअरनेस आपल्याला पाहायला मिळत नाही. रस्त्यावर कचरा फेकताना दिसतात. अशा नागरिकांना काय आव्हान करावं? माझं सर्वांना एक आव्हान आहे की जेव्हा 2015पासून स्वच्छ भारत अभियान ऑफिशियली सुरू झालं मे 2015पासून, तर त्यानंतरच आपण बघतो की घरातील लहान मुलं असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील किंवा सर्वच असतील, या सर्वांमध्ये स्वच्छता ठेवणे हा संदेश पोहोचलेला आहे. परंतु त्याची अंमलबजावणी जी आहे ती आपण स्वतःवरनं जर सुरुवात केली याची तर हे नक्कीच आपण यात यशस्वी होऊ. आणि घनकचरा व्यवस्थापन अधिनियम जो आहे 2016चा, यामध्ये कचरा निर्माण करणाऱ्यांची जबाबदारी सुरुवातीला शासनाने पण निश्चित केली आहे. यामुळे कचरा निर्मितीच्या ठिकाणी जर कचरा कमी झाला तर आपल्याला नक्कीच हे आपल्या सिडकोच्या स्वच्छता करणारी जी यंत्रणा आहे, जी एजन्सी आहे, एजन्सीच्याही कामाला हातभार लागेल.